ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेवरील मेट्रोची धाव आता कल्याण ऐवजी उल्हासनगरपर्यंत असणार आहे। कारण मेट्रो 5 मार्गिकेचा आता खडकपाडा ते उल्हासनगर असा विस्तार होणार आहे। त्यामुळे आता लवकरच उल्हासनगर, बदलापूर आणि विरार वासियांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणार आहे। रेल्वेची पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम शनिवारी रात्री 11:15 ते रविवारी पहाटे 3:45 या कालावधीमध्ये तात्पुरती बंद राहणार आहे। या 4 तासांच्या कालावधीमध्ये प्रवासी आरक्षण प्रणाली, कोचिंग रिफंड, चार्टिंग प्रक्रिया, चालू आरक्षण आदी सुविधा उपलब्ध राहणार नाहीत। मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांचा खोळंबा होणार आहे। कोकण रेल्वे मार्गावर 3 एप्रिलपासून विशेष गाड्या उन्हाळी हंगामासाठी तरतूद करण्यात आलेली आहे। मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यातील चाकरमानी कोकणासह गोव्याकडे जाण्यासाठी गर्दी करतात। त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकण रेल्वे मार्गावर 3 विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी विशेष ब्लॉक रविवारी घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे बदलापूर ते कर्जत स्थानकादरम्यानची लोकल सेवा सकाळी 11:30 ते दुपारी 2:30 पर्यंत बंद असेल। त्यामुळे रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी प्रवाशांचे हाल होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगामी खरीप हंगामासाठी खत अनुदानाला मंजुरी दिली। फॉस्फेट आणि पालाश खतांसाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दरांना मान्यता दिली। जून ते सप्टेंबर या कालावधीत वापरात येणाऱ्या खतांसाठी 37,216 कोटी रुपयांचं खत अनुदान देण्यात येणार आहे। जागतिक हवामान केंद्राने भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला असला तरी पंचांगकर्त्यांनी यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमानाचं भाकीत केलंय। दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्व मोसमी पाऊस कोसळण्याचाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेलाय। काही जागतिक हवामान केंद्रांनी फेब्रुवारीपासूनच अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सलग 5व्या वर्षी कापसाच्या BG2 बियाण्यांच्या दरात प्रति पाकिट 37 रुपयांनी वाढ केली आहे। सलग 5 वर्षातील ही दरवाढ 171 रुपयांची आहे। बियाण्यांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक 18 क्विंटल 212 इतकी झाली आहे। याला सर्वसाधारण 2,833 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळालाय। 147 अर्जुन, बन्सी, हायब्रिड, लोकल आणि शरबती या जातीच्या गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। सोलापूर बाजारात लाल कांद्याची 15,000 क्विंटलची आवक होऊन सरासरी 1,200 रुपये दर मिळाला। तर लासलगाव निफाड बाजारात लाल कांद्याला सरासरी 1,305 रुपये आणि नाशिक बाजारात उन्हाळ्या कांद्याला सरासरी 1,600 रुपयांचा दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये 9,724 क्विंटल इतकी हरभऱ्याची आवक झाली। त्याला सर्वसाधारण 5,563 रुपयांचा दर मिळालाय। बोल्ड, चाफा, हायब्रिड, गरडा, काबुली, जम्बू, काट्या, लाल, लोकल आणि नंबर 1 या जातीच्या हरभऱ्याची आवक झाली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी 4,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक सुधारणा होऊ लागलेली आहे। कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनचे कमाल दर गुरुवारी 4,245 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावरील आर्थिक बोजा वाढत चालल्यानं शासनाच्या सर्व पातळ्यांवर खर्चात काटकसर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करताना विभागाला उपलब्ध करून दिलेल्या प्रमाणात किती पट वाढ होणार आहे हे नमूद असल्याशिवाय मंत्रिमंडळासमोर नवे प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये असं मुख्य सचिव सुजाता सॉनिक यांनी सर्व विभागांना बजावलंय। MMRDAनं 2025-26 या वर्षाचा तब्बल 40,187 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला। यंदा तरतूद केलेल्या निधीपैकी मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांवर भर दिला असून तब्बल 87% निधी हा पायाभूत सुविधा प्रकल्पांवर खर्च केला जाणार आहे। त्यामध्ये ठाण्यातील प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलाय। उघड्यावर कचरा जाळल्यास मुंबई महापालिका 1,000 रुपयांचा दंड आकारणार आहे। उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषणासह आरोग्याला धोका निर्माण होतो। त्यामुळे दंडाच्या रकमेत पालिकेनं तब्बल 10 पट वाढवण्याचा निर्णय घेतलाय। 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। उत्तन विरार सागरी सेतूच्या 87,000 कोटी प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मान्यता दिली आहे। हा प्रकल्प 2 टप्प्यात हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात उत्तन ते विरार असा 55 किलोमीटरचा सागरी सेतू बांधला जाणार आहे। त्यासाठी अंदाजे 87,427.17 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे। मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अधिसभेतील अर्थसंकल्प मंजुरीच्या ठरावाला अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय। 1 एप्रिलपासून विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होणार आहे। अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर झाला नसल्याचा दावा युवा सेनेनं केलाय। पिंपरी चिंचवड शहराला सध्या दररोज पाणी पुरवठा करणं शक्य नाही आणि त्यामुळे शहरात दिवसाआडच पाणी पुरवठा सुरू राहणार आहे असं पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं।
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर, थकबाकीदार, पाणीपट्टी देयक थकबाकीदार यांच्यासाठी 31 मार्चपर्यंत अभय योजना पालिकेनं लागू केली आहे. तसंच कल्याण डोंबिवली महापालिकेनं आपली नागरी सुविधा केंद्र शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. उरण येथील रानसई धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागलाय. धरणात जून अखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. रानसई धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढत नसल्यानं उरणच्या नागरिकांवर पाणी कपातीचं संकट वाढू लागलंय. गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेनिमित्तानं ठाण्यात वाहतुकीत बदल करण्यात आलाय. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून हा बदल करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नगरपथ विक्रेता समितीवरील 8 प्रतिनिधींच्या निवडीसाठी 11 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. या 8 सदस्यांकरता जागा आरक्षण कसं असणार हे पालिकेनं आता जाहीर केलंय. पिंपरीत गेल्या वर्षी पावसाळ्यात चिखली, घरकुल, नवी सांगवी, जुनी सांगवी आणि पिंपरीतील भाटनगर, दापोडी इत्यादी भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं यंदा महापालिका प्रशासनानं नालेसफाईच्या कामाला 20 फेब्रुवारीपासून सुरुवात केली आहे. या काळात 30% नालेसफाई झाली आहे. कामाला गती देण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिलाय. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात कॅशकांड प्रकरणात खटला दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. या प्रकरणाची अंतर्गत समिती चौकशी करते आणि अहवाल आल्यानंतर देशाचे सरन्यायाधीश यांच्याकडे कारवाई करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. अशातच आता या याचिकेचा विचार करणं योग्य होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. 10वीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात कॉपीचा एकही प्रकार गेल्या 5 परीक्षेत आढळलेला नाही. यावर्षी देखील तीच परंपरा अबाधित असून विभागीय मंडळात 10वी परीक्षेत कॉपीचा रकाना निरंकच आहे. राज्यातील 9 विभागीय मंडळांपैकी रत्नागिरीच्या या मंडळानं कॉपीमुक्त परीक्षा ही संस्कृती सर्वांच्या सहकार्यानं रुजवली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते. त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांच्या वेळा एक असाव्यात असा आदेश प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक यांनी स्वतंत्र आदेश काढलेले आहेत. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 16 टीएमसी राहिला असून उन्हाळी पिकांसाठी विविध योजनांमधून उजनी धरणातून दररोज एकूण 4000 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी 29.67% इतकी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह गाणं लिहून वादात अडकलेल्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं दिलासा दिलाय. 7 एप्रिलपर्यंत कामराला अटक न करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. भुसावळ शहरातील बाजारपेठांमध्ये रमजान आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाजारपेठेमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इंदापूरच्या मासई बाजारात दुर्मिळ आणि अनेक औषधी गुणकारी म्हणून परिचित असलेला आहेर मासा विक्रीसाठी दाखल झाला. इंदापूर बाजारात 35 किलो आहेर मासा विक्रीसाठी आणण्यात आला होता. दरम्यान या माशाला 600 रुपये प्रति किलो इतका दर मिळाला. सिल्लोड बाजार समितीमध्ये बनावट शिक्के आणि पावती बनवणाऱ्या व्यापाऱ्यांचा बाजार समितीतील कर्मचाऱ्यांनी पर्दाफाश केलाय. बाजार समितीमध्ये येणाऱ्या वाहनांकडून पैसे वसूल करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून एक ट्रक जप्त करत 65,000चा दंड ठोठावण्यात आलाय. वाशिमच्या कामरगावात गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय. ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय होत असल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अकोल्यात उष्णतेचा तडाखा कायम आहे. गेल्या 5 दिवसांपासून तापमान 40च्या पार आहे. गुरुवारी अकोल्यात 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसत आहेत. बीडच्या वडवणीमध्ये तहसीलदारांच्या वाहनाचा अपघात झाला होता. दरम्यान कालबाह्य वाहन वापरल्यानं हा अपघात झाल्याचं आता समोर आलंय. 2 वर्षांपूर्वी वाहन भंगारमध्ये टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र वारंवार मागणी करून देखील नवीन वाहन मिळत नसल्यानं तहसीलदारांवर कालबाह्य वाहन वापरण्याची वेळ आली होती. परभणीच्या शासकीय रुग्णालयासमोरील रस्त्याचं काम अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामामुळे ज्येष्ठ नागरिकांसह रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे तात्काळ रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यवतमाळमध्ये करणी सेना आक्रमक झाली आहे. महाराणा सांगा यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान करणारे खासदार रामजीलाल सुमन यांचा पुतळा जाळत निषेध नोंदवण्यात आला. सायनमध्ये महिला शिवसैनिकांना कुणाल कामराच्या विरोधात निषेध आंदोलन त्यांनी केलं. कामराच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला. वक्फ संशोधन बिलाच्या विरोधात मुंबईत काळ्या फिती बांधून मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षानं देखील या निषेध आंदोलनामध्ये सहभाग घेतला. वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला देशभरातील मुस्लिम संघटना विरोध करतायत. मालेगावात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जळगावमध्ये मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती बांधून नमाज अदा केली। काळ्या फिती बांधून वक्फ संशोधन बिलाचा निषेध करण्यात आला। नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांना काळ्या फिती लावून शुक्रवारची नमाज अदा त्यांनी केली। केंद्र सरकारनं आणलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून नमाज अदा करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत। पंढरपूर येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली। एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाइन्स कंपनीमधील युनियनच्या विविध प्रश्नांसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली। राहुरीतील महापुरुषाच्या पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रशासनासोबत बैठक घेतली। घटनेतील आरोपी तात्काळ अटक करत 5 तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला। वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी नियोजन समितीच्या आढावा बैठकीला हजेरी लावली। यावेळी जिल्ह्यातील रस्ते, वीज, पाणी तसंच दुग्ध व्यवसाय वाढवण्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। एका खासगी शाळेतील मुख्याध्यापकानं अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ पाठवले। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आरोपी मुख्याध्यापकानं विष पिऊन आत्महत्या केली। ऊसतोड मजुरांना डांबून ठेवून मारहाण केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील रेडा गावात घडली। मुकादम संजय देवकर या व्यक्तीनं गेल्या 2 महिन्यांपासून ऊसतोड कामगारांना डांबून ठेवलं होतं। यामध्ये 16 लहान मुलांसह महिलांचाही समावेश होता। दरम्यान पोलिसांनी या मजुरांची सुटका केली असून फरार मुकादम संजय देवकरचा शोध सुरू आहे। डोंबिवली पिसवली इथे 2 कोटींच्या खंडणीसाठी 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं। शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं अपहरण केलं होतं। डोंबिवली मानपाडा पोलिसांनी 5 पथकं तयार करून 3.5 तासाच्या आत मुलाची सुटका केली। बीड शहराजवळील वासनवाडी परिसरातील तलावात बुडून ओम क्षीरसागर या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। तर दुसरीकडे गेवराई तालुक्यातील तलवाड्यातील गणेशनगर भागात अमर लोखंडे हा 11 वर्षीय मुलगा पाण्यातून वाहून गेला। उमरज पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या। सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडीतील सराईत गुन्हेगार संभाजी जाधव हा जामिनावर बाहेर आला होता। दरम्यान त्यानंतर त्यानं 8 ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले। अखेर या सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे। जामनेर येथील वाकी रोडवरील सेंट्रल बँकजवळ एका मद्यपी ट्रॅक्टर चालकानं 8 ते 10 दुचाकींना उडवलं। या रोडवर पार्किंगची व्यवस्था नसल्यानं हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला। नागपुरात एका व्यक्तीनं अनोखी शक्कल लढवत कारची चोरी केली। एका चोरट्यानं आपली कार अन्य नागरिकाला विकली, मात्र त्या कारची दुसरी चावी स्वतःकडेच ठेवली। या चावीचा वापर करत त्यानं तीच कार चोरी केली। दरम्यान चोरट्याचं पिंग फुटलं असून चोरट्याला त्याच्या मित्रासह अटक करण्यात आली आहे। आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानं उल्हासनगरमध्ये एक 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आलेली आहे। उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी ही कारवाई केली आहे। दिव्याच्या शिळफाटा चौकात 2 तरुणांनी एका पत्रकाराला मारहाण केली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। श्रीरामपूरच्या बेलापूर खुर्द गावात एक अजब प्रकार समोर आला। एका घरातील कपडे आणि प्लास्टिकच्या वस्तू आपोआप पेट घेत असल्याचं समोर आलंय। काही दिवसांपूर्वी याच घरावर दगडफेक केली जात होती, मात्र सीसीटीव्ही बसवल्यावर हा प्रकार बंद झाला। हा नेमका काय प्रकार आहे याचा शोध घेण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। मुंबई महानगराच्या कायापालटाला आता गती येणार आहे। MMRDAचा 40,187 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। दरम्यान $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेनं हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2% महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। महागाई भत्त्यातील वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे। कुणाल कामराला मद्रास कोर्टाकडून दिलासा मिळालाय। कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले। फलटणमध्ये रत्नशील निंबाळकरची 12 मार्चला निर्घृण हत्या करण्यात आली आहे। गावात बदनामी केल्याचा मनात राग ठेवून आरोपी दत्तात्रय निंबाळकरनं क्रूर पद्धतीनं रत्नाकरचा खून केला। दरम्यान या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। सिल्लोड येथील 4 वर्षीय मुलीच्या हत्याप्रकरणी आरोपी पती-पत्नींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी दाम्पत्याला सिल्लोड न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत बॉम्ब असल्याचा मेल वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला। या मेलनंतर जिल्हा प्रशासनात खळबळ माजली। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे। उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी 2 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे। उल्हासनगरमधील समता कॉलनी आणि अंबिकानगर भागात या महिला राहत होत्या। आतापर्यंत पोलिसांनी 25 पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे।
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा गळा आवळून हत्या केली। या घटनेनंतर विद्युत पंपाच्या पेटीत मृतदेह ठेवून आरोपी मंगेश कांबळे स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाला। कुडाळ येथून पणजी येथे जाणाऱ्या एसटी बसचा इंसुली घाटात अपघात झाला। ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे। दरम्यान चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये 2 दुकानांमध्ये चोरी करण्यात आली आहे। एसबीआयच्या खासगी ग्राहक सेवा केंद्रासह एका मोबाईलच्या दुकानात चोरी करण्यात आली आहे। दरम्यान ग्राहक सेवा केंद्रातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झालेत। अलिबाग बायपास जवळील चर्च जवळ मोटारसायकल आणि स्कूटीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झालाय। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। बुलढाण्यात काँग्रेस नेते दीपक सलामपुरिया यांचा अपघातात मृत्यू झाला। शेगावच्या बाळापूर रोडवर रस्ता ओलांडताना टिप्परनं दिलेल्या धडकेत सलामपुरिया यांचा मृत्यू झाला।